मी मराठी, 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 मी मराठी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हेमांगिनी श्रीराम बाविस्कर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते. तुम्हाला माहीत आहेच की कोविड-19मुळे आपल्या सर्व शाळा बंद आहेत. त्यामुळे मुलांना अभ्यास करता यावा म्हणून एक नवीन चॅनल मी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला हे चॅनल नक्कीच आवडेल. तर बघा, आज आपण इयत्ता 10वी या वर्गाची उत्तम लक्षण ही जी कविता आहे तिचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या उत्तम लक्षण या कवितेमध्ये संत रामदासांची ती कविता आहे. तर अनेक संतांपैकी होऊन गेलेले एक संत रामदास, तर त्यांचा जो जन्मकाळ आहे तर तो 1608 आणि त्यांचा मृत्यू जो आहे तो 1682मध्ये. तर बघा, अनेक संतांपैकी हे सुद्धा संत होऊन गेलेले आहेत. तर यांचं पूर्ण जे नाव आहे तर ते नारायण सूर्याजी ठोसर. तर ते एक संत कवी देखील होऊन गेलेले आहेत. आता या ठिकाणी या कवींनी बरीच अशी जनजागृती केलेली आहे की समाजामध्ये जी अंधश्रद्धा पसरलेली होती त्यासुद्धा मोडण्याचं काम या ठिकाणी यांनी दूर केलेलं आहे. त्या ठिकाणी अनेक प्रकारचे त्यांनी साहित्य लेखन केलेलं आहे. त्यापैकी बघा, त्यांचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे श्री दासबोध मनाचे श्लोक हा ग्रंथ हे त्यांनी लिहिलेला आहे. तसंच सुखकर्ता दुःखहर्ता ही आरतीसुद्धा त्यांनी लिहिलेली आहे. 17 उड्डाणे आणि सुमारे 161 आरत्यांची रचना, तसंच मारुती स्तोत्र हे सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. राममंत्रांचे श्लोक, आत्माराम आनंदभुवनी इत्यादी सर्व त्यांनी साहित्यलेखन त्यांच्या काळात केलेलं आहे. बघा, तर ही जी आपण आज उत्तम लक्षणी कविता जी घेणार आहोत तर ती श्री दासबोध या ग्रंथातून त्यांनी आपल्यासाठी घेतलेली आहे. आणि त्यामध्ये ह्या कवितेमध्ये की एक आदर्श माणूस कसा असावा, आदर्श व्यक्ती आहे, समाजामध्ये जर आपल्याला राहायचं असेल तर आपण कसं एक समोरच्याला दुसरा समोर आदर्श कसा ठेवायचा बुवा, आपण आदर्श कोणाकडून घेतो. आज बघा, अनेक अशा आपल्या भारतामध्ये किंवा जगामध्ये अशा अनेक अशा व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत की ज्याचा आपण आदर्श घेऊ शकतो. आता ती गोष्ट वेगळी की आपण आपल्या आईवडिलांचा आपण आदर्श घेऊ शकतो, पण त्याचबरोबर इतर जे अनेक ज्ञानी महाज्ञानी लोक होऊन गेलेले आहेत किंवा आजही जे आपल्या समाजासाठी स्वतःसाठी न जगता दुसऱ्यांसाठी जगता आहेत ते एक आदर्श व्यक्ती ठरतात. आणि आदर्श व्यक्ती म्हणजे नेमकं काय, तर ती आदर्श व्यक्ती अशी असते की स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांसाठी जगत असते, दुसऱ्यांना आपलं जीवदान ती देत असते. तर एक आदर्श व्यक्तीची लक्षणं नेमकं काय काय आहेत बुवा या ठिकाणी तर श्री रामदास स्वामींनी आपल्यासमोर या उत्तम लक्षण या कवितेमधून मांडलेलं आहे. तर एक आदर्श व्यक्तीने काय करावे आणि काय करू नये या ठिकाणी या कवितेमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. तर बघा की सत्याच्या मार्गावर चालावे, संयमाने वागावे, आळस करू नये, चोरी करू नये, सर्वांशी प्रेमाने वागावे, ह्या सर्व गोष्टींचं सर्व त्यांनी त्या ठिकाणी एक आदर्श माणसाचं त्यांनी लक्षणे आणि हे गुण सांगितलेले आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडक्यात त्यांचा आपण परिचय पाहिलेला आहेच, पण तरी देखील त्यांची प्रस्तावना आपण थोडक्यात वाचून घेऊया. संत कवी संत रामदासांच्या काव्यांची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे त्यातील सामाजिक जाणीवा, समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि अतीव तळमळ संत रामदास यांच्या काव्यामध्ये आपल्याला दिसून येते. तसेच बघा, त्यांनी आरत्या, स्तोत्रे, भूपाळ्या ह्या सर्व त्या ठिकाणी रचलेल्या आहेतच. तर बघा, संत रामदास यांनी या रचनेमध्ये आदर्श व्यक्तीची लक्षणे आपल्याला सांगितलेली आहेत. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले आहे. सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावे असा संदेश या रचनेतून संत रामदास यांनी सांगितलेला आहे किंवा हा संदेश त्यांनी आपल्याला दिलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या ज्या 2 ओळी आहेत त्या वाचून घेऊया. श्रोती व्हावे सावधान. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता कविता हा विषय असा आहे
की त्या ठिकाणी आपल्याला शब्दार्थ पण त्या ठिकाणी माहीत असायला पाहिजे असतात. कविता ही 4 ते 5 वेळेस वाचल्यावरती आपल्याला तिचा अर्थ नक्कीच कळतो. म्हणून तुम्ही ज्या वेळेस कविता वाचता तर त्या ठिकाणी त्याचे शब्दार्थ पण तुम्हाला माहीत असले पाहिजे आहेत. आणि त्या ठिकाणी ती 4 ते 5 वेळेस त्या कविता आपल्याला वाचून तिचा अर्थसुद्धा आपल्याला आपण पाठ केला पाहिजे आहे. कारण उलट कविता हा विषय असा आहे की त्याच्यात तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स किंवा गुण मिळवू शकता. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, तर एक कविता जी आहे तर ती 4 गुणांसाठी तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात येते. आणि तिचं रसग्रहण जे आहे तर ते रसग्रहणासाठी तुम्हाला प्रत्येक 2 ओळींचं किंवा 3 ओळींचं जे असतं त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी करावं लागतं. म्हणून कविता हा विषय अत्यंत सोपा हा विषय आहे. तर बघा, श्रोती व्हावे सावधान आता सांगतो उत्तम गुण, जेणेकरिता बाणे खूण सर्वज्ञपणाची. बघा, तर श्रोती व्हावे सावधान म्हणजे श्रोते म्हणजे कोण, तर श्रोते म्हणजे आपण ऐकणारे. आता श्रोते जणांना मी एक आदर्श माणसाची लक्षणे सांगतो आहे आणि ती तुम्ही शांतपूर्वक सर्वांनी ऐकावे. आणि ती जर तुम्ही ऐकली तर त्या ठिकाणी एक आदर्श व्यक्ती म्हणून तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी जगू शकतात. तर बघा, या ठिकाणी पहिला त्यांनी दुसऱ्या ओळीत असं म्हटलेलं आहे की वाट पुसल्या विना जाऊ नये, फळ ओळखल्या विना खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. बघा, आता आपण आयुष्य जगत असताना आपल्याला वाट म्हणजे काय, तर रस्ता आपल्याला दिसत असतो. पण त्या ठिकाणी बघा, आपल्या मोठे जे आपले वाडवडील जे होऊन गेलेले आहेत, आजोबा पणजोबा खापर पणजोबा जे पण असतील, तर आपण घरामध्ये त्यांचं आपण नेहमी सतत काही ना काही बोलणं आपण ते आपल्याला कानावर टाकत असतात की असं करू नकोस बाळा, तसं करू नकोस, हे तुझ्यासाठी चांगलं नाही आहे, किंवा तू हे खाऊ नकोस, किंवा तू या मित्रांच्या सोबत करू नकोस, असं ते आपल्याला सतत काही ना काही सतत ज्ञान देत असतात, काही ना काही आपल्याला सतत सांगत असतात. याचं कारण काय, की आपण आपलं आयुष्य आपण चांगलं जगावं. मग ते जरी साधारण आयुष्य असेल तरी देखील एक समाजामध्ये आपण एक उत्तम व्यक्ती म्हणून गणलं जावं, म्हणून हा त्यांचा सतत आपल्याला सांगण्याचा प्रयत्न असतो. पण आपण काय करत असतो, आज आपण त्यांच्या म्हणण्याकडे अगदी दुर्लक्ष करत असतो. म्हणून या ठिकाणी आज एक म्हणसुद्धा सांगितली जाते की जुने ते सोने, म्हणजे की जुन्या व्यक्तींचं जर आपण ऐकलं किंवा त्यांचे जर जे ते काही आपल्याला 2-4 गोष्टी ज्ञानरूपीने किंवा गोष्टीरूपाने देखा ते आपल्याला काही ना काही सांगत असतात आणि काही ना काही आपल्याला बोध त्या ठिकाणी देत असतात. का, कारण त्यांनी ते आयुष्य जगलेलं असतं आणि त्यांना माहीत असतं की येणारी पिढी कशी आहे आणि कशाद्वारे ते त्या ठिकाणी त्यांचं आयुष्य पुढे जाईल, हा त्याचा सांगण्याचा आपल्याला प्रयत्न असतो. म्हणून बघा, ते आपल्याला सांगतात की वाट पुसल्याशिवाय जाऊ नये, फळ ओळखल्याविना खाऊ नये. वाट पुसल्याशिवाय म्हणजे आपण एखाद्याला आता जाताना जर आपल्याला एखाद्या गावाला जायचं असलं समजा, तर आपण मध्येच कोणातरी थांबून तो विचारून घेतो. कारण आपण जर सहज आपण सरळ चाललं गेलं तर आपल्याला जिथं जायचं आहे बुवा ते ठिकाण कधीही सापडत नाही. म्हणजे बघा, आज तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहात, तर तुम्ही सुद्धा काही ना काही तुमच्या आयुष्यात ध्येय ठेवलेलं असेल. कोणाला पोलीस बनायचं असेल, कोणाला शिक्षक बनायचं असेल, कोणाला शेतकरी बनायचं असेल, कोणाला शिपाई बनायचं, कोणाला डॉक्टर, इंजिनियर, पायलट, या सगळं तुम्हाला बनायचं असेल. पण त्यासाठी तुम्हाला एक गाईडलाईन आवश्यक असते, एक मार्गदर्शक तुमच्या आयुष्यात असेल तरच तुम्ही काय करू शकता, पुढे जाऊ शकतात. बघा, आपण एक साधा आपण जाऊ द्या, आपण दुकानावर जातो किंवा आपल्याला काही पेन वगैरे घ्यायची असली किंवा काहीतरी वस्तू घ्यायची असली, तर लगेच आपल्याला लगेच मित्रांना किंवा मैत्रिणींना विचारतो लगेच की का रे बाबा, कोणतं छान आहे, कोणतं चांगलं चालेल पेन, किंवा कोणतं जास्त मला टिकेल. आपण लगेच सल्लामसलत करून, जरी तो आपल्याला 5 रुपयाचा पेन असेल तरी सुद्धा आपण सल्लामसलत करून तो पेन आपण त्या ठिकाणी विचारून घेत असतो. तर आपल्या हा उभ्या आयुष्याचा प्रश्न आहे. म्हणून या ठिकाणी संत रामदास महाराज म्हणतात की आयुष्यामध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल तर इतरांच्या सल्लामसलतीने आपण पुढे जायला पाहिजे. वाट पुसल्याशिवाय जाऊ नये. बघा, फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये. बघा, एखादं फळ असेल तर ते आपल्याला माहीत असेल तर त्याच वेळेस ते खायला हरकत नाही आहे. जर एखाद्या वेळेस चुकून जर आपण ते फळ खाल्लं तर आपल्याला त्या शरीराची त्या ठिकाणी इजा होऊ शकते. बघा, पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी. पडलेली वस्तूसुद्धा कधी एकाएकी घेऊ नये. बघा, म्हणजे की अचानकपणे केलेल्या गोष्टी ज्या आहेत बुवा, तर त्याचा परिणाम देखील हा वाईट होऊ
शकतो. म्हणून संयम धरून आणि परीक्षण करूनच आपण आपला योग्य मार्ग आयुष्याचा निवडायला पाहिजे. बघा पुढच्या 2 ओळी आहेत. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सांडू नये, सोडू नये कदाकाळी. बघा आता या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये. बघा कोणाच्याही विनंतीला न नाकारणे किंवा वाईट मार्गाने धनद्रव्य जोडणे हे काय आहे? एक प्रकारे काय आहे? वाईट आहे. पुण्य मार्ग सोडू नये कदाकाळी. बघा आपण आयुष्य जगत असताना काय करायला पाहिजे आहे की एखाद्या आपल्याला काहीतरी चांगलं सांगतो आहे आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय की जाऊ दे, हा आता असंच सांगतो, किंवा हे माझे आजोबा आहेत किंवा घरातले मोठे वडीलधारे आहेत, हे तर काही ना काही सतत आपल्याला काही ना काही सांगत असतात. पण आपण तरी देखील त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्यायला पाहिजे. आणि आपल्याला जर चांगलं आयुष्य जगायचं असेल तर आपले जे वाडवडील असतील किंवा आपले सोबती असतील, चांगले मित्रमंडळी असतील, तर त्यांचं आपण ऐकलं पाहिजे आहे. बघा म्हणजे एखाद्याच्या विनंतीला मान देऊन जर पुढे तुम्ही गेलात तर ते सुद्धा वाईटपणाचं एक लक्षण आहे. म्हणजे एक आदर्श व्यक्ती बनणं हे काही सोपं नाही. तर बघा या ठिकाणी आदर्श व्यक्ती तुम्ही बनू शकतात, पण काही जर गुण अंगीकारले तर तुम्ही आयुष्यामध्ये एक चांगल्या व्यक्ती समाजामध्ये गणल्या जाऊ शकता आणि समाजात तुम्ही तुमचं नाव मोठं करू शकता. म्हणून म्हणतात की जने आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये. पापद्रव्य या ठिकाणी द्रव्य म्हणजे पैसा, संपत्ती वगैरे. तर बघा पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये. पापद्रव्य, आता या ठिकाणी त्यांनी पापद्रव्य का म्हटलेलं आहे की माणसाला बघा सर्व लावून धरलेलं आहे, संसार सगळं लावून धरलेलं आहे त्याला. तर बघा पापद्रव्य म्हणजे की कोणाच्याही याच्याने वाईट मार्गाने पैसा कमवलेला जो असतो त्याला आपण पापद्रव्य म्हणू. किंवा एखाद्याचं मन दुखून किंवा एखादा चोरीमारी करून जर असेल तर पैसा आणलेला, तर त्या याच्याने सुद्धा तुम्ही त्या मार्गाने देखील पैसा आणू नका. आणि पुढचं त्याने सांगितलं की पुण्य मार्ग सोडू नये. जेवढं शक्यतो तुम्हाला जेवढं होईल तर तेवढं तुम्ही नेहमी सत्याची वाट धरण्याचा प्रयत्न करा. असा जो विचार आहे तर त्यांनी ह्या काव्यपंक्तीतून आपल्याला मांडलेला आहे, आपल्याला सांगितलेला आहे. तोंडासी भांडू नये, वाचाळासी तंटू नये, सत्संग खंडू नये अंतर्यामी. बघा आता आपल्या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना लहानाचे मोठे होत असतो आणि अनेक व्यक्तींचा आपल्याला सामना या ठिकाणी करावा लागत असतो. ज्याप्रमाणे संकट आपल्या आयुष्यात येत असतात तर त्याप्रमाणे अनेक अशा व्यक्ती असतात आपल्या आयुष्यात आलेल्या. तर एखादी भांडखोर व्यक्ती असेल तर तिच्या तुम्ही काय लागायला नको, तोंडाला लागायला नको, तिच्यापासून 2 हात दूर राहिलेलंच बरं. बघा तोंडाळासी भांडू नये, वाचाळासी तंटू नये. जो वाचाळ म्हणजे जास्त बोलणारा माणूस असतो तो काय करत असतो, 4 चौघे बोलत असतात पण तो एवढं बोलत असतो की तो असं सांगत असतो की माझंच म्हणणं खरं तो मांडत असतो, दुसऱ्याचं ऐकून घ्यायला तो तयार नसतो. मी म्हणजे माझंच म्हणणं खरं आहे असं तो म्हणत असतो. म्हणून त्या ठिकाणी वाचाळासी तंटू नये, सत्संग खंडू नये अंतर्यामी. बघा आणि एखाद्याची सत्संग म्हणजे चांगल्या माणसाची सोबत किंवा संगत कधीही सोडू नये. आसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्या विण करू नये सर्व काही. बघा आता या ठिकाणी आसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्या विण करू नये कार्य काही. बघा आता विद्यार्थी मित्रांनो की माणसामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह हे 5 अवगुण दिलेले आहेत. तर त्याप्रकारे आळस हा जो आहे तर माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. तर बघा की काही आता तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहात तर त्या ठिकाणी आता आपलं कोविड-19मुळे शाळा बंद असल्यामुळे तुम्हाला कधी शाळेच्या आठवण येत असेल. म्हणून तुम्ही काय करत असतील, एखाद्या वेळेस मोबाईलद्वारे तुम्ही तुमचा अभ्यास पूर्ण करत असणार. केव्हा तुम्हाला कंटाळा येईल की असं वाटेल की कधी शाळा तरी बरी होती बुवा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आपल्याला खेळता यायचं, बागडता यायचं, शिक्षकांमध्ये आपला वेळ जायचा. पण आळस आता बघा तरीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी घरी बसून तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. आणि घरी बसून तुम्हाला असं वाटतं की कोण बघेल आम्हाला, तर नाही, तर तुम्हाला येणारी जी परीक्षा आहे तर त्याला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला आळस करून चालणार नाही. बघा आळसामुळे माणसाचं खूप नुकसान होतं. तर या ठिकाणी आळस म्हणजे केवळ आराम करण्यात वेळ घालवणे. असा वेळ घालवणे कोणतेही काम न करणे सुखकर वाटते. बघा म्हणजे सतत
अशा व्यक्ती काय होतात मग, ज्या आळस करतात तर त्या कधीही आपल्या जीवनामध्ये यशस्वी होत नाही. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. बघ आता या ठिकाणी एक आदर्श व्यक्ती जर तुम्हाला जर जगायचं असेल तर त्या ठिकाणी आपण चार चौघांमध्ये अगदी चांगलं बोललं पाहिजे आहे. चार चौघांमध्ये राहिल्यावरती चांगल्या गोष्टी त्यांना सतत सांगितल्या गेल्या पाहिजे आहे. सभेमध्ये बोलताना देखील तुम्ही तुमचे विचार जे आहेत तर ते तुम्ही ठामपणे मांडले पाहिजे आहेत. त्याचबरोबर निरर्थक बोलणे पण टाळायला हवे. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये. पैज म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या वेळेस आपण याच्यामध्ये की चल मी तुला पैज लावतो असं तसं काही पण सांगतात, पण त्या ठिकाणी कोणाशी उगाचच पैज लावण्यामध्ये आपला वेळ आणि सर्व खर्च करू नाही असं ते सांगतायत. तर हा जो विचार आहे तर तो आपल्याला नक्कीच अगदी विचारप्रवण करणारा विचार आहे. पुढचा जो ओळे आहे 2, तर कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये, विश्वासघात. बघा आता या ठिकाणी कोणाचा उपकार घेऊ नये, त्या ठिकाणी आता त्यांनी म्हटलं आहे की आपण समजा आता या ठिकाणी एक आदर्श व्यक्तीचे लक्षणे सांगताना त्यांनी म्हटलेलं आहे की कधीही आपल्यावर जर कोणी उपकार केलेले असतील तर त्याचे उपकार आपण कधीही विसरायला नको. कधीही आयुष्यात आपण त्याची उपकार कधीच विसरायला नको. किंवा घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये, विश्वासघात. बघा आता या ठिकाणी कुणाचा विश्वासघात करू नये हा त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. आता सर्वज्ञपणे अंगी बाणवण्यासाठी हा सुद्धा त्यांनी आपल्याला एक आदर्श गुण सांगितलेला आहे. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी. बघा व्यापकपण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, माणूस हा जसा जसा मोठा होत जातो तसं तसं त्याला स्वतःचा अहंकार वाटतो किंवा गर्व पण वाटत जातो. जरी थोडा त्याच्याजवळ काहीतरी पैसा अडका श्रीमंत जरी नसली तरी पण एखादा गुण असला तर त्याला असं वाटतं की मी खूप मोठा आहे, माझ्याकडे हे सगळं आहे. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की माणसाने जीवन जगत असताना तो जरी कितीही मोठा झाला किंवा त्याच्याकडे किती बंगला गाडी आली किंवा एखादा गुण त्याच्याकडे असेल किंवा लोक त्याला विचारायला सल्लामसलत करायला जात असतील तर त्याने असं समजायला नको की अरे हे तर माझ्या पुढे काहीच नाही आहेत, माझ्याकडे आहे बुवा सर्व गुण, मी सर्व गुण संपन्न आहे. याचासुद्धा माणसाने अहंकार बाळगता कामा नये. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू कोणी एकासी. बघा म्हणजे आपण कधीही हे सर्व करत असताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की कधीही आपण दुसऱ्यावरती अवलंबून राहता कामा नये. इतरांच्या मर्जीने देखील आपण जगू नये. म्हणजे बघा आता की तो मला सांगतो आहे आणि आपण तसं वागायला हवं तर नाही. प्रत्येकाला आपण आपल्या मर्जीने जगायचं म्हणजे स्वातंत्र्य आहे आणि ते जगलं पाहिजे. किंवा या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे की स्वतःचा भार स्वतः वाहावा. म्हणजे आपण इतरांना ओझं बनता कामा नये. असंही या ठिकाणी ह्या 2 ओळीतून त्यांनी स्वावलंबनाची एक शिकवण आपल्यासमोर दिलेली आहे. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. बघा आता या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की सत्य मार्ग सांडू नये. बघा सत्याच्या मार्गाने सर्वांनी जायला हवे. कधीही आपण आपल्या आयुष्यामध्ये सत्याचा मार्ग सोडू नये. कितीही माणसाला आयुष्यामध्ये दुःख येतात, कष्ट येतात, संकट येतात, तर अशा वेळेस त्याने आपला सत्याच्या मार्गावरून कधीही दूर जाऊ नये असा संदेश त्यांनी आपल्या या 2 ओळीतून दिलेला आहे. आणि बघा तर हे सगळं जगत असताना माणसाला एक प्रकारे एक अहंकार येतो, गर्व येऊन जातो, अभिमान येऊन जातो. तर या ठिकाणी तो सुद्धा दूर करणं गरजेचं आहे. आणि अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. बघा आता अपकीर्ती, बघा आता हे सर्व करत असताना अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची.
बघा, माणसाने नेहमी काय करायला हवे, नेहमी हे सगळं जगत असताना एक आदर्श व्यक्ती जे जगणं म्हणजे काय करणं, तर या सगळ्या गुणांची आपल्या स्वतः जोपासना करणं. तर माणसाने नेहमी काय करायला हवे, स्वतःच्या प्रतिमेस जपायला हवं. स्वतःची अपकीर्ती पसरेल असे वर्तन करू नये. नेहमी चांगले कर्म करत राहावे. संयम बाळगावा. बघा, या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं आहे की आयुष्य जगत असताना आपल्याला अनेक गोष्टींना सामोरे जावं लागतं. एखाद्या वेळेस आपल्याला कोणाची वाईट सोबत लागते, संगत लागते, कोणाला व्यसन लागतं, कोणाला चोरीचं लागतं, कोणाला कसलं व्यसन लागतं. तर अशा वेळेस आपण आपला जो मार्ग आहे, सत्याचा जो मार्ग आहे, तर तो कधीही सोडता कामा नाही. आणि एक चांगल्या जरी त्या मार्गावरती आपल्याला अनेक खाचखळगे असतील तरी देखील आपला सत्याचा मार्ग कधीही सोडू नये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी संत रामदास महाराज यांनी आदर्श व्यक्तीची लक्षणं त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. तर ही जी कविता आहे तर तुम्ही 2 ते 3 वेळेस वाचायची आहे. आणि त्या ठिकाणी आदर्श व्यक्तीची प्रगती होण्यासाठी संत रामदास यांनी उत्तम लक्षण ही कविता आपल्यासमोर मांडलेली होती. तर बघा, अशा प्रकारे उत्तम लक्षणांचे आचरण केल्यास आपले व्यक्तिमत्व जे आहे तर ते खूप चांगलं आणि प्रगल्भ होते आणि आपली प्रगती होण्यासाठी कोणीही आपल्याला रोखू शकत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही ही कविता 3 ते 4 वेळेस वाचा आणि त्या ठिकाणी तिचा अर्थ देखील पाठांतर करा. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी 4 गुणांसाठी तुम्हाला रसग्रहण हा भाग या ठिकाणी महत्त्वाचा भाग तो पडत असतो दरवर्षी 10वीला. तर अशा प्रकारे या ठिकाणी संत रामदासांनी आपल्यासमोर आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितलेली आहे. येताना